जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, काल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. आता हा संपूर्ण महिना त्यांच्या जयंतीनिमित्त हा संपूर्ण महिनाच वेगवेगळ्या कार्यक्रमांचा असेल. मित्रांनो, पण एक लक्षात घ्या की आपण जयंती साजरी करतो, त्यांचा जय जयकार करतो वगैरे वगैरे. एक 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 ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवलेही पाहिजेत. पण एक लक्षात घ्या, आपण त्यांना किती समजून घेतलं, हा एक प्रश्न आहे. जर आपल्या मनाला विचारा, जयकार्यापुरतंच त्यांना मर्यादित ठेवलं का? त्यांनी जे साहित्य लिहिलं आहे किंवा त्यांनी जे आपल्या रक्ताचं पाणी करून त्यांनी जे जीवन घडवलं आहे, त्याला कधी आपण समजण्याचा प्रयत्न केला आहे? मित्रांनो, ज्यांना खरंच या बाबासाहेबांच्या बद्दल आदर आहे, अशा लोकांची एक खूप मोठी नैतिक जबाबदारी आहे की बाबासाहेबांना चहूकडून समजून घेऊन लोकांना ते पटवून द्या. मित्रांनो, जसं त्यांनी ब्राह्मणवादाला किंवा हिंदू धर्मातील चुकीच्या पद्धतीला जसा विरोध केला, टीका केली, तसे त्यांनी इस्लाम या धर्मावरतीही टीका केलेली आहे आणि कठोर टीका केलेली आहे. मग आपला समाज असो किंवा विशेषतः बाळासाहेब, आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की जशी त्यांनी इस्लामवरती ही टीका केलेली आहे, तशी आपण का करू शकत नाही? बाळासाहेब, एक लक्षात घ्या, आपण संविधान धोक्यात आहे बोलतो. खरा संविधानाला धोका हा इस्लामिक जिहादापासूनच आहे, हे लक्षात घ्या. इस्लामला समजून घेताना अशा गोष्टी आपल्या समोर येतील की आपल्याला कल्पनाच नाही. बाळासाहेब, राजकारण करा, पण राजकारण करताना जसं आपण RSS, BJPच्या विरोधात बोलता, तसं इस्लामवरती बोला. ही काळाची गरज आहे. राजकारण एका ठिकाणी आहे बाळासाहेब, परंतु तुम्ही घरात आपल्या बसून हजारो नाही लाखो लोकांना संदेश देऊ शकता, समाज प्रबोधन करू शकता. आपण बाबासाहेबांचे नातू आहात, आपल्याला एक विशेष स्थान आहे समाजात. त्याचा सदुपयोग करा बाळासाहेब. समाजाने किंवा आपण बाळासाहेब किती बाबासाहेबांना समजून घेतलं, हा पण एक विचार करण्याची बाब आहे. इस्लामिक जिहाद हा जो प्रकार आहे, हा किती भयंकर आहे, जरा ह्याला समजून घ्या आणि आपलं राजकारण थोडंसं वेगळं ठेवा आणि कृपा करून समाजाच्या कल्याणासाठी याच्यावरती बोला. ही काळाची गरज आहे बाळासाहेब. कारण आपण जो नारा देत आहोत, जो भाईचाऱ्याचा नारा देतो, जय भीम आणि जय मीमचा, पण ह्या भाईचाऱ्यामध्ये आपण त्यांचा येणाऱ्या काळामध्ये चारा आहोत, चारा. हे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. थोडंसं राजकारण बाजूला ठेवा, पण समाज कल्याणासाठी याच्यावरती बोला बाळासाहेब. कारण आपल्या आजोबांनी हिंदू धर्म हिंद जर BJP सॉरी ब्राह्मणवादाच्या विरोधात जाऊन रागापोटी जर इस्लामचा स्वीकार केला असता तर. पण बाबासाहेब होते, ते सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून त्यांच्या निर्णयाचा काय परिणाम होईल समाजावरती किंवा पुढील भविष्यात काय होईल याचा विचार करून ते निर्णय घेत असत. बाबासाहेब हे करू शकले असते, पण त्यांना माहिती होतं की त्यांनी जर इस्लाम स्वीकारला तर काय होईल या देशाचं. पण त्यांनी तसं केलं नाही, कारण ते बुद्धिवान विद्वान होते. बाबासाहेब होते.
पण आपल्याकडून अपेक्षा काय आहे? आपण हे आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाका. चारही बाजूंचा विचार करा, निर्णय घ्या. तसेच निर्णय घ्या. आपल्या राजकारणापोटी समाजाला चुकीच्या दिशेने जाऊ देऊ नका. कारण तुम्ही चुकीच्या दिशेने गेलात तर समाजही चुकीच्या दिशेने जाईल बाळासाहेब. म्हणून आपण जसं ब्राह्मणवादाच्या चुकीच्या पद्धतीला किंवा चालीरीतीला विरोध करता किंवा बोलता, RSSचा विरोध करता, त्याच्यावरती बोलता, तसंही इस्लाम या जिहादी नामक प्रकाराला पण विरोध करा. ही काळाची गरज आहे बाळासाहेब. म्हणून जय भीम आणि जय मीमच्या नाऱ्यातून आपण बाहेर पडणं काळाची गरज आहे. समाजाचं प्रबोधन या विषयावरती समाजाचं प्रबोधनही करणं खूप गरजेचं आहे, काळाची गरज आहे आणि ते आपल्याकडून अपेक्षित आहे. हे लक्षात घ्या बाळासाहेब. आपण असो किंवा राज ठाकरे असो, हे असे व्यक्तिमत्व आहे की तुम्ही घरात बसून लाखो लोकांना संदेश देण्याची क्षमता आहे तुमच्याकडे, आपल्याकडे. पण त्याचा उपयोग तुम्ही, हा माझं व्यक्तिगत मत आहे की तुम्ही चुकीच्या दिशेने काम करत आहात, चुकीच्या दिशेने जात आहात बाळासाहेब. थोडंसं बघा, थोडंसं चिंतन करा आणि इस्लाम नामक जिहादावरती बोला बाळासाहेब. हे खूप भयंकर प्रकार चालू आहेत. जिहाद कसा आहे, कोणकोणत्या प्रकारे जिहादाचे प्रकार किती काय आहेत हे समजून घ्या. कारण जर आज तुम्ही बोलला नाही तर आपल्या येणाऱ्या भविष्यात आपल्या समाजाला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत बाळासाहेब. तेव्हा एका भीमसैनिकाची विनंती आहे, जसं आपल्या आजोबांनी जे केलं, जो निर्णय घेतला, जे इस्लामवरती ते बोलले, तसं आपणही बोलावं. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.